धारावीच्या निसर्ग उद्यान परिसरामध्ये आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। निसर्ग उद्यान आणि या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। या ट्रकमधून सिलेंडर वाहून नेले जात होते आणि या ट्रकला आग लागली आणि दरम्यान या सिलेंडरचा स्फोट झालेला आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे। आजूबाजूला आपल्याला अनेक इमारती दिसतायत, गर्दी दिसतेय, मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा दिसतायत। रस्त्याच्या मधोमध हा ट्रक दिसतोय आणि या ठिकाणी आग लागली आणि आगीनंतर या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। स्फोटाच्या आवाजामुळे हा परिसर संपूर्ण दणाणून गेलेला बघायला मिळतोय। या दृश्यांमधून आपल्याला खरं तर दाहकता समजून येते किती मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे। या संपूर्ण स्फोटाच्या आवाजामुळे संपूर्ण जो परिसर आहे तो दणाणून गेलेला आहे। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची पळापळ सुद्धा झालेली आहे। मोठ्या प्रमाणात सिलेंडर या ट्रकमध्ये असण्याची शक्यता आहे। अग्निशामक दल सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो धारावी परिसर आहे, अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे। आपल्याला रस्ता दिसतो आणि रस्त्याच्या मधोमध हा ट्रक दिसतोय आणि या ट्रकमध्ये सिलेंडर वाहून नेले जात होते। दरम्यान या ट्रकला आग लागली आणि या ट्रकमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झालेला दिसतोय। मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडालेला दिसतोय आणि या आवाजामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो दणाणून गेलेला आहे। मुंबईच्या धारावी परिसरातली ही दृश्य, निसर्ग उद्यान परिसरात हा स्फोट झालेला आहे। दरम्यान या ट्रकमध्ये अजून किती सिलेंडर आहेत त्याबद्दलची माहिती येऊ शकलेली नाहीये, पण सिलेंडर वाहून नेणारा ट्रक होता, त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय एका सिलेंडरचा स्फोट झालेला आपल्याला या दृश्यांमध्ये कळतंय। अरविंद सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अरविंदजी, आपण बघतोय मुंबईच्या धारावीमध्ये अतिशय दाटीवाटीचा एरिया आणि त्यामध्ये सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आहे, स्फोट सुद्धा झालेला आहे। ते मी आता तुमच्या फोनमुळे पाहतोय, भयानक आहे सगळं। पण तिथे निवासी वस्ती किती आहेत कल्पना नाही। बाजूला एक इमारत दिसते, कळत नाहीये नक्की त्या इमारतीला किती कितपत धोका पोचलाय तो। पण ते आता ते पाहावं लागेल। मला वाटतं अग्निशमन दलाच्या गाड्या पोचलेत, पण हे सिलेंडरच्या जवळ जाणं कठीण आहे त्यांना तरी। अगदीच अरविंदजी, आपण बोला बोला। गाड्यांमध्ये अनेक भरलेले सिलेंडर असतात, तिला अचानक लाग लागले, रस्त्याच्या मधोमध आहे, ती इकडे तिकडे पसरतं का याची पहिली काळजी घ्यायला लागेल। बाकी सिलेंडर ओढून कुठे। अरविंदजी, आत्ताच अपडेट येतोय 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। हो, येत आवाज येत आहेत ना धडधड एक सिलेंडरचे। पाहूया आता आपण, मला वाटतं अग्निशमन दल तिथे पोहोचलंय, आपण काळजी घेऊ। बाकी ती पसरता कामा नये याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे। अरविंदजी, खरं तर तसा तो दाटीवाटीचा एरिया आहे, आजूबाजूला बाग सुद्धा आहे, आपल्याला दृश्यांमध्ये रस्ता सुद्धा दिसतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा दिसतेय। त्याच्या दिसतोय रस्ता, पण रस्त्याच्या मधोमध आहे तो। बाजूची वस्तीला कुठे लागतं कामा नये पहिली काय। वस्तीला लागलं तर तो धोकादायक आहे, ती फार मोठा धोका होईल त्याच्यात। निश्चित काळजी घेणं आवश्यक आहे। बाकी अग्निशमन दल प्रयत्न करत असेल। धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। सध्या आपल्यासोबत अनिल देसाई सुद्धा जोडले गेलेले आहेत। अनिलजी, आपण बघतोय धारावी परिसरामध्ये भीषण आग लागली आणि आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट सुद्धा झालेला आहे। तर पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। पुन्हा एकदा आपण दृश्य बघतोय, स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हा दणाणलेला बघायला मिळतोय। मुंबईच्या धारावी परिसरातली दृश्य, सिलेंडर वाहून नेणारा जो ट्रक आहे आणि या ट्रकला भीषण आग लागल्याचं दिसतंय आणि या आगीमध्ये 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आता समोर येते। आजूबाजूचा जो परिसर आहे तो या आवाजामुळे हादरून गेलेला आहे। सध्या अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। धारावीतल्या निसर्ग उद्यानाजवळ हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। आपण या दृश्यांमध्ये जो आवाज येतो त्यावरून आपल्याला याची दाहकता लक्षात येते। मोठ्या प्रमाणात स्फोट झालाय, आगीचे मोठे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत। धारावी परिसर आणि निसर्ग उद्यानाजवळचं हे लोकेशन आहे। या ठिकाणी अनेक छोटे रस्ते सुद्धा आहेत। आपल्याला या दृश्यांमध्ये जो रस्ता दिसतोय त्या ठिकाणी अनेक गाड्या बघायला मिळत आहेत। आजूबाजूला वस्ती आहे, त्या बाजूलाच
निसर्ग गार्डन जे आहे, निसर्ग उद्यान जे आहे ते सुद्धा याच ठिकाणी आहे. त्यामुळे विशेष काळजी अग्निशामक दलाकडून घेतली जाते आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती सध्या समोर येते. मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडर वाहून नेणारा हा ट्रक होता आणि या ट्रकला सुरुवातीला आग लागली आणि या आगीमध्ये जवळपास 12 ते 13 सिलेंडर जे आहेत त्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. आणखीन एक दृश्य आपल्याला आता सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतंय. या आगीची नेमकी तीव्रता काय, कशा प्रकारे स्फोट झालाय ते आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. मोठा स्फोट होतोय. या गाडीमध्ये अर्थातच अनेक सिलेंडर असणार. सिलेंडर वाहून नेणारा हा ट्रक होता आणि या ट्रकला सुरुवातीला आग लागली आणि या आगीमध्ये जवळपास 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. अतिशय मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. रस्त्यावरती अनेक लोक सुद्धा आपल्याला आलेले दिसत आहेत. मोठी गर्दी